श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणमध्ये आजचा अध्याय 32वा मराठी भावार्थ। तपस्व्याने विधवेचे आदर्श आचरण कसे असावे ते सर्व दत्त ब्राह्मणाच्या पत्नीला सांगितले व सती जावे की वृत्तस्थ राहून वैधव्यातील जीवन कंठावे हे तिने स्वतःच ठरवावे असे म्हटले। सती जाण्यात जे पुण्य आहे तेच वृत्तस्थ राहून वैधव्यात राहण्यात आहे असे त्याने सांगितले। त्यावेळी त्या स्त्रीने त्यांना नमस्कार केला व कारुण्यपूर्ण शब्दांनी म्हणाली, हे श्रेष्ठ योगीन, तुम्ही माझे मार्गदर्शक सहाय्यकर्ते आहात। तुम्ही दोन्ही विचार सांगितले, त्यातील वैधव्य दशा आचरण्यास अत्यंत कठीण आहे, मला ते झेपणारे नाही। सहगमनात अपार पुण्य आहे याचा मला दिलासा वाटतो। स्वामी, मी मनाचा निर्धार करून पतीसह गमन करीन असे म्हणून तिने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले, त्यांचे पाय धरले। त्या करुणेच्या व कृपेच्या सागररूपी योगेश्वराने तिला उठविले व अभय देऊन म्हणाले, तू तुझ्या पतीला घेऊन संगमावर जा, तिथे श्रीगुरूंची भेट होईल। एका गुरु वाचून काळाला कोणी जिंकू शकत नाही। ज्याच्या मनात भाव असेल त्याला याची प्रचिती येते। तेव्हा गुरुचरणाचे दर्शन घ्यावे, मग तिथून परत यावे व पतीसंगे सहगमन करावे असे म्हणून त्याने त्यावेळी तिच्या कपाळाला भस्म लावले व तिला 4 रुद्राक्षे दिली आणि तिला म्हणाले, 2 रुद्राक्षे तुझ्या गळे सरांत बांध, नंतर 2 रुद्राक्षे तुझ्या पतीच्या कानांना बांध। तुम्ही दर्शनाला जाल तेव्हा तिथे ब्राह्मण रुद्रसूक्त म्हणत असतील, त्यावेळी श्रीगुरूंचे पाय धुतले जातील, तेच तीर्थ घ्यावे व स्वतःच्या शरीरावर शिंपडावे। तसेच ते येथे आणून प्रेतावरही प्रोक्षण करावे, मग सहगमन करावे। नदीतीरी तिने अग्निकुंड तयार करविले, त्यात गौऱ्या व लाकडे टाकली। अग्निकुंडाजवळ तिने प्रेत ठेवले व सुवासिनींना बोलावून वाणे दिली। ब्राह्मणांना विचारून ती स्त्री संगमावर नारायण रूपी श्री नरसिंह सरस्वती होते तेथे गेली। स्वामींची मनोभावे प्रार्थना करीत ती स्वामीच्या दर्शनाला निघाली। समोरच्या संगमापाशी एक मोठा पिंपळाचा वृक्ष होता, तिथे तिला स्वामी बसलेले दिसले। ती दूर उभी राहिली व तिथूनच तिने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। तेव्हा श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला, तुझे सौभाग्य अढळ राहो, त्यांनी असे म्हटले। तेव्हा तिने आणखी एकदा नमस्कार केला। तेव्हा स्वामी पुन्हा म्हणाले, अष्टपुत्रा भव। स्वामीचे हे आशीर्वाद ऐकून सर्व लोक हसू लागले। त्यांनी श्रीगुरूंना सविस्तर स्पष्टीकरण केले। ब्राह्मण स्वामींना म्हणाले, हिचा पती मरण पावला आहे, ती सुवासिनी कशी राहील? ही स्त्री सती जाण्यापूर्वी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आली आहे। ब्राह्मणांचे बोलणे ऐकून श्रीगुरू म्हणाले, हिचे सौभाग्य अढळ आहे, तर मग हिला मरण कसे येईल? ते प्रेत आमच्या जवळ आणा, त्याचा प्राण कसा गेला ते तर पाहू द्या। श्रीगुरू ब्राह्मणांना म्हणाले, आमचे वचन असे आहे की हिचे सौभाग्य स्थिर आहे, तुम्ही मुळीच काळजी करू नका। हे वचन आता शंकरच खरे करील। प्रेतसंस्कार करू नका, ते माझ्याजवळ आणा। एवढा प्रकार होत आहे तोच 4 ब्राह्मण तिथे आले। त्यांनी रुद्रसूक्त म्हणून गुरुचरणावर अभिषेक केला व षोडोपचारे श्रीगुरूंची पूजा केली। एवढे सारे होत आहे तो तेथे लोक प्रेत घेऊन आले। त्यांनी श्रीगुरूसमोर प्रेत ठेवले, त्याचे दोर सोडण्यास श्रीगुरूंनी सांगितले। आपल्या चरणांचे तीर्थ त्यांनी ब्राह्मणाजवळ दिले व म्हटले, हे तीर्थ प्रेतावर शिंपडा, याने प्रेताला पूर्णपणे स्नान घाला। स्नान घातल्यावर श्रीगुरूंनी अमृतमय दृष्टीने प्रेताकडे पाहिले, त्याबरोबर प्रेत सचेतन झाले। तिचा पती तत्क्षणी उठला व आळोखे पिळोखे देऊ लागला। आपण कोठे आहोत याचे त्याला आकलन होईना। तेव्हा त्या स्त्रीने सर्व प्रसंग पतीला सविस्तरपणे सांगितला। मग ती दोघे हात जोडून स्वामींच्या समोर उभी राहिली। त्यांनी श्रीगुरूंची नाना प्रकारे स्तुती केली। तेव्हा श्रीगुरुमूर्तींनी त्यांना प्रसन्नपणे आश्वासन दिले, तुम्हाला 8 पुत्र होतील, तुम्ही श्रीमंत व्हाल, तुम्ही दोषमुक्त झाला आहात। हा देह जेव्हा अंत पावेल तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळेल। या ठिकाणी मराठी भावार्थ समाप्त। जर तुम्हाला पारायणपर व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नवीन नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 32वा। श्री गणेशाय नमः।
पतिवृत्तेची आचाररीती सांगे देवांसी बृहस्पती. सहगमन केली फळश्रुती येणे परी निरोपिली. विधवापनाचा आचारू सांगता झाला देवगुरु. पुसती देव ऋषेश्वरू एका श्रोते एकचित्ते. जवळी नसता आपुला पती त्याते झाली असेल मृत्यूप्राप्ती. काय करावे त्याचे सती केवी करावे सहगमन. पती जवळी असता जरी सहगमना जावे तये नारी. असेल आपण गरोदरी करू नये सहगमन. स्तनपाणी असेल कुमर तिने करिता पाप थोर. पुरुष मेला असेल दूर सहगमन करू नये. तिने असणे विधवापणे विधीपूर्वक आचरणे. सहगमना समान असे पुण्य एकचित्ते परियेसा. एका धान्याचे अन्न करावे तिने भोजन. 3 दिवसा उपोषण करावे तिने भक्तीने. शक्ती नाही वृद्धापेसी एकान्न जेवावे परियेसी. अथवा फल आहारेसी अथवा शाकाहार देखा. पुत्राविन असेल नारी करणे तर्पण पुत्रापरी. तीळ दर्भ कुशाधारी गोत्रनाम उच्चारावे. विष्णू पूजा करावी नित्य आपुला पुरुष हाची म्हणत. पुरुष रूप आठवी चित्त विष्णुस्थानी आरोपीजे. वैशाख माघ कार्तिक मास असे आचार विशेष. माघ स्नानानी तीर्थास विष्णू स्मरणे करावे. तीर्थयात्रे जात्या लोका त्याते दाव्या छत्रपादुका. येतील आपुले ग्रहांतिका पाद प्रक्षालन करावे. दीपदान भाग 16 वर कडनवती धर्म सकळा. या कारणे अनंत फळ दीपदान करावे. माघ स्नान माघ मासी करणे सूर्योदयासी. येणे परी एक मासी आचरावे भक्तीने. गंध परिमळ पुष्पेशी पूजा करावी केशवासी. रुद्राभिषेक विदेसी संतोष व्हावा गौरीहर. धूपदीप नैवेद्यसी पूजा करावी षोडसी. प्रीती बहु शंकरासी दीपमाळा उडाळिता. फुला पुरुष ध्यावोनी धार नारायण तो मनोनी. पूजा करावी एकोमनी भक्तिभावे परियेसा. रक्तकृष्ण चित्र वस्त्र नेसता जाण दोष बहुत. आणि असे एक पुत्राचे भोले वर्तावे. ऐसा आचार विधवेसी असे शास्त्र पुराणेसी. जरी आचरती भक्तीसी सहगमन केले फळ असे. विधवापणे येणे परी आचारी जे नारी. मरण होताचे अवसरी पतीसी घेऊनी स्वर्गी जाय. जितक्या पतिवृत्ता नारी समस्त भागीरथी सरी. त्यांचे पुरुष शंकरापरी पूजा करावी दोघांची. ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मुनी विस्तारोण. ऐक बाळे तुझे मन ज्यावरी प्रीती ते करी. दुःख सकळ तेजोनी माझे बोल ठेवी मनी. सांगितले तुझ मागे दोन्ही परलोकाचे साधन. धैर्य असेल आपणासी करी सहगमन पतीसी. विधवापणे आचार करीसी तेही पुण्य तितुकेची. जे आवडे तुझे मनी सांगावे माते विस्तारोणी. हस्तमस्तकी ठेवूनी पुसतसे प्रेमभावे. ऐसे म्हणता अवसरी केले न म्हणतीये नारी. विनवितसे करून उत्तरी भक्तिभावे करोनिया. जय जय योगीश्वरा तुची पिता सहोदरा. माझ्या प्राण मनोहरा जनक जननी तुची होसी. आले आपण परदेशात जवळे नाही बंधू भ्रात. भेटलासी तू परमार्थ अंतकाळीचा सोयरा. सांगितले आचार दोन्ही कष्ट अधिक विधवापणे. अशक्य आम्हा स्वामी अपार असे दातारा. तारुण्यपण आपणासी लावण्यासे या देहासी. निंदापवाद शरीरासी घडेल कली वर्तमानी. संतोष होतो माझे मनी पुण्य पार सहगमनी. पती सवे संतोषोनी जाईन स्वामी निर्धारी. मनोनी मागोती नमस्कारी माता ठेवूनी चरण धरी. स्वामी माते तारी तारी भवसागरी बुडतसे. करुणा कृपेचा सागर उठवितसे योगेश्वर. देता झाला अभयकर मने पती सवे असावे. जोची ठाव पुरुषासी जाय माते संगेसी. सांगेन तुझ विशेषी ऐक माते एकचित्ते. आले ती तुम्ही दुरोनी श्रीगुरु भेटी लागोनी. आरोग्य पतीसी भावे मनोनी भक्ती भावे करुनिया. ब्रह्मलिखित न चुके जाण जे जे असेल कारण. तैसे घडते श्रुती वचन दुःख कोणी करू नये. काळा जिंकिता नाही कोणी सर्व एक गुरु वाचोनी. भाव असे ज्याचे मने त्यासी प्रत्यक्ष असे जाणा. आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने. अंतकाळ होता क्षणे गुरुदर्शना जाई माये. मनोनी भस्म तैवेळी लावित झाला कपाळी. रुद्राक्षचारी तत्काळी देता झाला तियेसी. योगेश्वर म्हणती तियेसी रुद्राक्ष बांधे गळशिरसी. बांधोनी दहन करावे. अनेक एक सांगेन तुझ गुरुदर्शन जासी सहज. रुद्र सुक्त म्हणती द्विज श्री गुरुचरण प्रक्षाळिता. तेची तीर्थ घेऊनी आपले देही प्रक्षौणी. प्रेतावरी आणोनी प्रोक्षण करी भक्तीने. मग जावे सहगमननी वाने द्यावी सुवासिनी. अनेक द्रव्ये वेचुनी ब्राह्मणमुखी अर्पावे. ऐशा परी तियसी सांगोनी गेला तो तापसी. पतिवृत्ता भावेसी करी आयती ते वेळी.
भले विप्र बोलावुनी प्रेता प्रायश्चित्त देवुनी षोडश कर्म आचरोनी उपासन करविताती सुस्नात होऊनी आपण पितांबर नेसोन सर्वांभरणे लेवून हळदी कुंकुम लावितसे औपासन प्रेतासी करविताती विधीसी प्रेत बांधुनी काष्ठेसी घेऊन गेले गंगेत अग्नी घेऊन तळहातेसी निघाली पतिवृत्ता कैसी आनंद बहुमानसी प्रेता पुढे जातसे 16 वर्षे तारुण्यपण सुंदर रूप लावण्य ल्याईली असे आभरणे लक्ष्मी सारखे दिसतसे येणे परी नदीसी गेली नारी पती सरसी कुंड केले अग्निसी काष्टेसेनी अपरिमित अग्निकुंड सन्निधेसी ठेविले तया प्रेतासी बोलावनी सुवासिनीसी देती झाली वाने देखा सुपे चोळी कुंकुमेसी हळदी काजळ परियेसी तोडे कंठसूत्रेसी सुवासिनीसी देतसे गंधपुष्प परिमळेसी पूजा केली सुवासिनीसी द्रव्य देती ते अपारेसी समस्त ब्राह्मणा ते वेळी नमन करुणी समस्तांसी निरूप मागते हर्षी आपण जाते माहेरासी लोक असो द्यावा म्हणतसे माता पिता शूड पाणी माता गौरी अंतकर्णी आम्हा बोलाविले सगुनी प्रेम भावे करुणिया समागमी लोक आपुले होते जे का सवे आले त्यांसी सांगतले बोले जावे परतुनी ग्रामासी तुसता श्वशूर मामीसी त्याते तुम्ही न सांगावे ऐसी प्राण देतील आम्हा सरसी वंशहत्या तुम्हा घडेल त्यासी तुम्ही म्हणावे ऐसे क्षेम आहे ते तीर्थवासे भीमा तीर स्नान असे श्रीगुरूंचे सन्निधानी आले श्रीगुरु दर्शनासी आरोग्य झाले पतीसी राहिली आपुली संतोषी म्हणून सांगा आमुचे घरी ऐसे सासू श्वशुरासी तैसेचे आमुचे माता पित्यासी इष्टजन सोयरियांसी सांगा येणे परी तुम्ही ऐसे वचन ऐकून दुःख करीती सकळ जन आपण असे हास्यवदन प्रेताजवळी उभी देखा अग्निकुंडीत तक्षणी घालिता ती काष्टेसेनी तो आठवण झाली तिचे मनी योगेश्वराचा उपदेश रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधितसे प्रेतश्रवणी कंठसूत्री ठेवून दोन्ही पुसतसे ब्राह्मणासे विनवितसे द्विजासी संकल्प केला मी मानसी श्रीगुरुमूर्ती आहे कैसी आपले दृष्टी पाहिन दर्शन करुणी स्वामीसी त्वरित येईन अग्निकुंडापासी आज्ञा झाली वेगेसी त्वरित येईन म्हणतसे ऐकोनी तियेचे वचन म्हणती समस्त विद्वज्जन दहना न होता अस्तमान त्वरित जावनी तुम्ही यावे पुसोनिया ब्राह्मणासी निघाली नारी संगमासी जेथे असे ऋषिकेसी श्री नरसिंह सरस्वती सवयेती नगर नारी सह ब्राह्मण नाना परी कौतुक पाहती मनोहरी पतिव्रता स्त्रियचे जाता मार्गी स्त्रोत करी म्हणे स्वामी नरकेसरी अभाग्य आपुले पूर्वापरी म्हणून आम्हा अवैरिले तू त्रयमूर्तीचा अवतार ख्याती झाली अपरांपार भक्तजना आधार म्हणून वाणिती सकळ जन अपराध आपण काय केले वीस गावे भेटीच आले माता पित्यांते विसरले तुझ्या ध्यान स्वामी या आरोग्य होईल पतीसी पुत्र होतील आपणासी आशा करुण मानसी आले स्वामी कृपा सिंधू पुरला माझा मनोरथ आरोग्य जाहला प्राणनाथ पुत्र जाहले बहुत नवस जाहला स्वामी या मनोरथ जाहला आम्हासी म्हणून येते पुसावयासी जाऊ आता परलोकासी कीर्ती तुझी घेऊन या ऐसे परी ध्यान करीत आली अमर जा संगम त्वरित वृक्ष असे अश्वत्थ देखती झाली स्वामी यासी उभी टाकून या दोरी षष्टांगी नमन करी श्री गुरु म्हणती तय अवसरी वासिनीसी होई ध्रुव ऐसे मनता मागुती नमन करी एक भक्ती पुनरपी स्वामी तेने चरिती अष्टपुत्री होय म्हणतसे ऐसे वचन ऐकून हास्य करीती सकळ जन सांगता ती विस्तारोन श्री गुरुपासी तय वेळी विप्र म्हणती स्वामी यासी इचापती पंचत्वासी पावला परंधामासी सुवासिनी केवी होय नेले प्रेत स्मशानासी ही आली असे सहगमनासी निरोप घ्यावया तुम्हापासी आली असे स्वामी या तुमचा निरोप घेऊनी अग्निकुंडा जाऊनी समागमे पतिशयनी दहन करे इयसी एकोणी ब्राह्मणाचे वचन श्री गुरु म्हणती हासून इचे स्थिर अहेवपन मरण कैचे घडे इसी म्हणते श्री गुरु ते वेळी आना प्रेत आम्हा जवळी प्राण गेला कवने काळी पाहू म्हणती त्या अवसरी म्हणते श्री गुरु द्विजांसी आमुचे वाक्य जाहले ऐसी अहेवपन स्थिर येसी संधे न धरा मनात या बोलाचा निर्धारू राखीला आता कर्पूर गौर नका प्रेत संस्कारू आना म्हणती आपणा जवळी श्री गुरुचा निरोप होता आणू गेले धावत लोक कौतुक पाहात अभिनव म्हणती सकळ ही जन तुके होता अवसरी आले तेथे विप्रचारी पूजा करीती मनोहरी श्री गुरुचे भक्तीने
रुद्रसूक्त मनोनी अभिषेक करीतीस गुरुचरणी षोडोपचार विस्तारोणी पूजा करीती भक्तीसी तीर्थपूजा नाना परी पूजा करीती उपचारी इतुके होता अवसरी घेऊन आले प्रेतासी प्रेतानोनिया देखा ठेविले श्री गुरु सन्मुखा श्री गुरु म्हणते विप्रलोका 16 दूर वस्त्र याचे चरणतीर्थ ते वेळी देती तया विप्रांजवळी प्रोक्षा म्हणती तात्काळी प्रेत सर्वांगी स्नपन करा श्री गुरु निरोपे ते ब्राह्मण प्रेतासी करीत तीर्थ स्नपन अमृतदृष्टी श्री गुरु आपण पाहती प्रेत सर्वांगी पाहता सुद्धा दृष्टीने प्रेत झाले संजीवन उठोनी बैसला तत्क्षण अंग मुरडीत पर्येसा नग्न मनोनी लाजत प्रेता झाली सर्व चेत नवी वस्त्रे नेसत येऊनीकडे बैसला बोलावणे स्त्रियसी पुसतसे विस्तारेसी कोठे आणिले आपणासी यतीश्वर कवन सांग इतुके लोक आले असता कावो न करेसी तू चेता निद्रा आली मदोन्मता मनोनी पुसे स्त्रियेसी ऐकून पतीचे वचन सांगती झाली विस्तारून उभी राहून दोघे जण नमन करीती स्त्री गुरुसी चरणावरी माता ठेवून नमन करी दोघे जण पाहती लोक सकळ ही जन महानंद प्रवर्तला तयसी नाना परिसी स्तोत्र केले श्री गुरुसी श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तैवेळी अष्टपुत्र पूर्णायुषी होका श्रीमंत अतिहर्षी गेले तुमचे सर्व दोषी देहांती मुक्ती तुम्हा चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हा सत्य सांडोनिया संदेह त्वरित सुखे असा म्हणती देखा इतुके होता अवसरी मिळाल्या होत्या नगर नारी जय जयकार अपरांपरी प्रवर्तला तैवेळी नमन करीती सकळ ही जन स्तोत्र करीती गायन करिताती निरांजन जय जयकार प्रवर्तला तयामध्ये विप्र एक होता धूर्त कुबुद्धिक त्याचे ग्रह होते नरकी मनोनी पुसे श्री गुरुसी वेदशास्त्र पुराण बोलताती सनातन ब्रह्मलिखित सत्यदान मनोनी वाक्य निरंतर घडला नाही अपमृत्यू यासी दिवामरण सुखांतरेसी त्याचा आला प्राण कैसे ब्रह्मलिखित सत्य की मिथ्या न कळे याच्या अभिप्राया निरोपावे गुरुराया श्री गुरु सांगती हासोनिया तया मूर्ख ब्राह्मणासी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी सांगेन तुझ विस्तारेसी पुढे जन्म होय त्यासी एकचित्ते पर्येसा आम्ही तया ब्रह्मयापासी मागून घेतले कारणेसी पुढील जन्मात पर्येसी वर्ष 30 संख्याते भक्तजन रक्षावयासी मागितले आम्ही ब्रह्मयापासी म्हणून सांगती विस्तारेसी तया विप्रवर्गा पुढे तटस्थ झाले सकळ ही जन साष्टांग करिता नमन गेले आपुले स्थाना ख्याती झाली चहुराष्ट्री पतिवृत्तेने पतीसहित स्नान केले संगमात अंतकरणी संतोष बहुत पूजा करीती भक्तीने अपार दृष्ट वेचूनी करीती तेथे आराधन सूर्य गेल अस्तमान आले श्री गुरु मठासी स्त्री पुरुष नमस्कार करिता ती वारंवार पूजा सामग्री उपचार आराधी करीती श्री गुरुसी सिद्ध मने नामधारका पुढे झाले अपूर्व ऐका कथा असे अतिविशेषा सांगेन एका एकचित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे मृत संजीवनम नाम द्वात्रिंशो अध्यायः श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।